विद्यार्थी मित्र हो, विज्ञान भाग 2 मधील आपण वनस्पतीचे वर्गीकरण हा घटक मागील पाठाला या ठिकाणी अभ्यासला. यामध्ये विविध वनस्पतीचं वर्गीकरण त्यांच्या वैशिष्ट्यानुसार कसं केलं जातं या संदर्भात माहिती घेतली. आज आपण नवीन घटकाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या घटकामध्ये आपण प्रामुख्यानं अभ्यासाचे मुद्दे खालीलप्रमाणे: अन्न साखळी व अन्नजाळे ह्या नवीन संकल्पना या ठिकाणी बघायचे. त्याचबरोबर ऊर्जेचा मनोरा कसा तयार होतो, आणखी यातला महत्त्वपूर्ण सबघटक म्हणजे उपघटक आहे जैवभू रसायन चक्र. यामध्ये कार्बनचे चक्र, ऑक्सिजनचे चक्र आणि नायट्रोजनचे चक्र या संदर्भात माहिती घ्यायची. सुरुवातीला आपण मागील इयत्तेमध्ये परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते आणि परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकांमधील होणाऱ्या ज्या आंतरक्रिया आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण परिसंस्था ही नेमकी काय आहे किंवा परिसंस्था म्हणजे काय हे समजून घेऊया. विद्यार्थी मित्र हो, आपल्या निसर्गामध्ये काही जैविक आणि अजैविक घटक आपण पाहतो. जैविक घटकामध्ये आपण विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, अगदी सूक्ष्मजीवांपासून यामध्ये अंतर्भाव असतो. याचबरोबर अजैविक घटक जर आपण पाहिले की याला आपण भौतिक घटक असं म्हणतो. पाणी आहे, माती आहे, हवा, त्याचबरोबर सूर्यप्रकाश आहे. असे वेगवेगळे अजैविक घटक या ठिकाणी आपल्या निसर्गामध्ये आढळतात. मग परिसंस्था म्हणजे काय, तर जैविक आणि अजैविक घटकांचा समूह म्हणजेच परिसंस्था आपण म्हणतो. हे एकमेकाशी संबंधित आहेत. जैविक घटक आणि हे अजैविक घटकांवर अवलंबून आहेत आणि अजैविक घटक असल्याशिवाय जैविक घटकांचा या ठिकाणी आपल्याला निसर्गामध्ये मिळत नाही. अशा प्रकारे परिसंस्था वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. ह्या परिसंस्थेचे नेमके प्रकार कोणते इयत्ता 8वीमध्ये सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. तरीसुद्धा उजळणीवजा आपण या ठिकाणी पाहत आहोत. सुरुवातीला आपण भूपरिसंस्था हा पहिला प्रकार आणि जलीय परिसंस्था हा दुसरा प्रकार या ठिकाणी बघूया. भूपरिसंस्थेमध्ये आपण सर्वसाधारण पाहतो गवताळ प्रदेशीय परिसंस्था या ठिकाणी बघूया. ध्रुवीय प्रदेश ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिसंस्था आपण पाहिलेल्या आहेत. सदाहरित वने या ठिकाणच्या परिसंस्था पाहतो आणि उष्ण वाळवंटीय परिसंस्था अशा 4 प्रकारच्या भूपरिसंस्था या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळालेल्या आहेत. जलीय परिसंस्थेमध्ये आपण गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था असे 2 प्रकार या ठिकाणी जलीय परिसंस्थेचे पाहिले. अशा प्रकारे परिसंस्था आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर या परिसंस्था ज्या आहेत ह्या परिसंस्था पोषण पातळीनुसार या ठिकाणी होत असतात. इयत्ता 8वीमध्ये सुद्धा आपण पोषण पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण अभ्यासलं. स्वयंपोषी असणारे जे सजीव आहेत यांना आपण वनस्पती असं म्हणतो आणि या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना उत्पादक असं म्हटलं आहे. त्याचबरोबर परपोषी हा दुसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहतो की यामध्ये वनस्पतीवर अवलंबून असणारे सगळे सजीव येतात. यामध्ये शाकाहारी, मांसाहारी सजीव येतील. म्हणजेच प्राणी, पक्षी यांचा या ठिकाणी यामध्ये अंतर्भाव होतो. यालाच आपण प्राथमिक, द्वितीय, सर्वोच्च भक्षक असं म्हणतो. त्यानंतर चौथा प्रकार आपण या ठिकाणी बघितला मृतोपजीवी म्हणजेच मृत सजीवांवर जगणारे जे आहेत. उदाहरणार्थ फंगी याला आपण म्हणतो, अर्थात कवक, बुरशी थोडक्यात या ठिकाणी म्हणू शकतो की मृत अवशेषांवर वाढणारे आहेत म्हणून यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतो. आणि सरते शेवटी चौथा प्रकार जो आहे तो विघटक म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचा रोल निसर्गामध्ये आपण परिसंस्थेमध्ये याचा आपल्याला पाहायला मिळतो. सूक्ष्मजीव याला आपण सांगता येईल की सूक्ष्मजीव यांना विघटक म्हटलं जातं कारण वनस्पतीचे जे मृत अवशेष आहेत, प्राण्यांचे मृत अवशेष आहेत यांना कुजवण्याचं प्रामुख्यानं निसर्गामध्ये काम केलं जातं. थोडक्यात त्यांचं विघटन केलं जातं आणि पुन्हा निसर्गामध्ये त्यामधील असणारी जी द्रव्ये आहेत ही मिसळली जातात. हे सगळ्यात महत्त्वाचा हा रोल त्यांचा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मुलांनो, याचप्रमाणे ही जी परिसंस्था आहे ह्या वेगवेगळ्या परिसंस्था आपण अभ्यासत असताना सुरुवातीला गवताळ प्रदेशातील असणारी जी परिसंस्था आहे यामध्ये असणारे जे प्राणी आहेत टप्प्याटप्प्यानुसार आपल्याला या ठिकाणी कसं सांगता येतील पहा की गवताळ प्रदेश नेमका परिसंस्था गवताळ प्रदेशाची त्यामध्ये असणारे जैविक घटक
हे कशावर अवलंबून आहेत, तर अजैविक घटक किती प्रमाणात आहेत या प्रमाणावरून त्या ठिकाणची असणारी परिसंस्था आपल्याला स्पष्ट करता येते. आता गवताळ प्रदेशामध्ये आपण सर्वसाधारण पाहतो की पर्जन्यमान फार कमी असतं. त्याचबरोबर सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असतो. पर्जन्यमान कमी असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या वनस्पती वाढत नाहीत, खुरट्या व काटेरी वनस्पती असतात. त्यामुळं गवताचं प्रमाण जास्त असतं, भरपूर प्रमाणात गवत वाढतं. यामध्ये गाजर गवत आहे, त्यानंतर कुसळी, हरळी यासारखी जी गवतं आहेत यांचा या ठिकाणी अंतर्भाव होतो. सुई, रावत, जंगली, ओटम, बाजरी, राई, गवत, दुर्वा अशासारख्या या ठिकाणी आपल्याला उत्पादकांचा अंतर्भाव त्यामध्ये आढळतो. आता यावर जगणारे काही प्राणी याला आपण प्राथमिक भक्षक असं म्हणतो. गवतावर जगणारे जे आहेत यामध्ये गाय, हरिण, ससा, म्हैस जे गवत खाणारे प्राणी जे आहेत ह्या प्राण्यांचा या ठिकाणी भरपूर प्रमाणात संख्या असते. कारण गवत भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे यांचीही संख्या या ठिकाणी भरपूर प्रमाणात मिळते. याबरोबर गवा, रानगवा, टोळ असतात, काही उंदीर, काजवे, शेत उंदीर असतात. अशा प्रकारचे प्राथमिक भक्षक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. द्वितीय भक्षक जर आपण पाहिले तर या प्राथमिक भक्षकांवर जगणारे जे आहेत यांना आपण द्वितीय भक्षक असं म्हणतो. उदाहरणार्थ साप आहे, पक्षी आहे, कोल्हा आहे, लांडगा आहे. अशासारखे आपणाला या ठिकाणी रानमांजर, कोल्हे असे प्राणी या ठिकाणी द्वितीय भक्षक म्हणून आढळतात. आणि या सगळ्यांवर जगणारे मुलांनो या ठिकाणी तृतीय भक्षक जे सिंह, तरस, गिधाड, घार, चित्ते यासारखे प्राणी तृतीय भक्षक म्हणून या ठिकाणी आढळतात. म्हणजे इथं हे जे तृतीय भक्षक आहेत हे प्राथमिक आणि द्वितीय भक्षक जे आहेत यांच्यावर अवलंबून असतात. म्हणजे त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. यांची संख्या अल्प प्रमाणात असते इतरांपेक्षा. आणि सरते शेवटी मुलांनो तृतीय भक्षक ज्यावेळेला मृत होतात त्यांचे अवशेष जे आहेत हे विघटनाद्वारे मातीमध्ये मिसळण्याचं काम जे करतात. यामध्ये आपण सर्वसाधारण वेगवेगळी कृमी, गांडूळ आहेत, त्याचबरोबर सूक्ष्मजीव असतील, अशा सर्व सजीवांचा अंतर्भाव आपल्याला गवताळ प्रदेशातील परिसंस्थेमध्ये आढळतो. आता त्यानंतर आपण दुसरी परिसंस्था पाहूया. ही गोड्या पाण्यातील परिसंस्था आपण पाहिली. एक भूपृष्ठावरील असणारी जी परिसंस्था हिचा आपण या ठिकाणी माहिती घेतली. मग जलीय परिसंस्थेमध्ये आपण गोड्या पाण्यातील परिसंस्था जी आहे ही नेमकी कशी असते. इथं सुद्धा आपल्याला उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि विघटक असे 5 टप्पे या ठिकाणी आढळतात. पहिल्या टप्प्यामध्ये उत्पादक जे आहेत हे पान वनस्पती आपण याला म्हणूया. युलोथ्रिक्स, क्लॅमिडोमोनास, शैवालवर्गीय काही वनस्पती आपल्याला आढळतात. हायड्रिला आहे, त्याचबरोबर टायफा, पिस्टिया, इकॉर्निया अशा जलीय वनस्पती आपल्याला या ठिकाणी आढळतात. त्याचबरोबर नीलहरित शैवाल या ठिकाणी आपण म्हणूया. अशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला जलीय म्हणजेच गोड्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये आढळतात. या वनस्पतीवर आपल्याला प्राथमिक भक्षक म्हणून पानकीटक, गोगलगाई, ॲनिलिड्स काही आहेत, गांडूळ वगैरे असे प्राणी या ठिकाणी सांगता येतील. त्याचबरोबर छोटे मासे, आळ्या, कीटक अशा प्रकारचे प्राथमिक भक्षक या वनस्पतींवर जगणारे आपल्याला पाण्यामध्ये आढळतात. यांच्यावर जगणारे द्वितीय भक्षक म्हणजेच लहान मासे, बेडूक, उभयचर बेडूक याला आपण म्हणू शकतो की जमिनीवर सुद्धा आणि पाण्यामध्ये सुद्धा राहणारा हा बेडूक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारचे द्वितीय भक्षक या ठिकाणी आपल्याला आढळतील. आणि तृतीय भक्षकामध्ये आपण सांगू शकतो की मोठे मासे जे आहेत ते लहान माशांवर, बेडकांवर, गोगलगाई असतील, ॲनिलिड्स असतील, काही आळ्या असतील, कीटक असतील यांच्यावर जगणारे जे आहेत हे मोठे मासे, मगर, बगळे, जलीय पक्षी काही असतात. अशा प्रकारच्या तृतीय भक्षकांचा समावेश यामध्ये आपल्याला आढळतो. अधिक हे सगळे जे सजीव आहेत हे जलीय परिसंस्थेमधील हे मृत झाल्यानंतर यामध्ये विघटकाचं कार्य जे आहेत हे जीवाणू, बुरशी यासारखे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव या ठिकाणी करत असतात. सगळ्यात शेवटचा टप्पा जो प्रत्येक परिसंस्थेमधला जो आहे तो हा सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजेच विघटक. हा विघटक महत्त्वाचा रोल या ठिकाणी करतो.
अशा प्रकारे आपल्याला 2 परिसंस्थेची माहिती या ठिकाणी घेता येईल. आता मुलांना आपण परिसंस्थेतील घटक जे आहेत यामध्ये आंतरक्रिया कशा घडतात या संदर्भात या ठिकाणी समोर असणारे तुमच्या छायाचित्रावरून समजू शकतो. आपल्याला माहिती आहे सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. प्रकाशापासून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, वाढतात, विकसित होतात. यांच्यावर प्राथमिक भक्षक इथं छायाचित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे टोळ, यालाच आपण नाकतोड असं म्हणतो, हा जगतो. आणि पर्यायानं याच्यावर आपल्याला बेडूक जो टोळ आहे त्याचं अन्न म्हणून या ठिकाणी वापर करत असतो. म्हणून बेडूक हा द्वितीय भक्षक होईल. पुन्हा बेडकावर या ठिकाणी साप सरीसृप वर्गातील असणारा जो प्राणी हा या ठिकाणी त्याचा अन्न म्हणून वापर करतो. आणि त्यानंतर सर्वोच्च भक्षक म्हणून गरुड या ठिकाणी सापाचा वापर करतो अन्न म्हणून. पर्यायानं सर्वोच्च भक्षक ज्यावेळेला मृत होतात त्यावेळेला सूक्ष्मजीव पुन्हा यांचं विघटन करतात मातीमध्ये, अन्नद्रव्य मिसळली जातात आणि पुन्हा ही अन्नद्रव्य काय केली जातात, वनस्पतीमार्फत या ठिकाणी शोषली जातात, त्यांची वाढ आणि विकास होत असतो. अशा प्रकारे परिसंस्थेतील प्रत्येक घटकांमध्ये या ठिकाणी आंतरक्रिया घडताना आपल्याला दिसून येते. आता मुलांना आपण फूड चेन म्हणजे काय हे समजून घेऊया. प्राथमिक भक्षक आपण समजून घेतलं, द्वितीय भक्षक समजून घेतलंय, सर्वोच्च भक्षक म्हणून या ठिकाणी समजून घेतले आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा जो आहे शेवटचा त्यांचा विघटक म्हणून या ठिकाणी आपल्याला नेमके कोणते सजीव कार्य करत असतात याचीही माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे. फूड चेन म्हणजेच काय की अन्न साखळी याला आपण म्हणतो. मग अन्न साखळीमध्ये सर्वसाधारण आपण पाहतो तुमच्या सभोवताली जरी तुम्ही निरीक्षण केलं तर वेगवेगळे सजीव तुम्हाला या ठिकाणी आढळतील. त्यांच्यामधील आंतरक्रिया जर तुम्ही अभ्यासल्या तर तुम्हाला प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजेच एक सजीव दुसऱ्या सजीवाचा अन्न म्हणून या ठिकाणी वापर करतो असा क्रम या ठिकाणी होत असतो. आणि हा क्रम सर्वसाधारण आपल्याला 4 किंवा 5 पेक्षा अधिक कड्यांनी या ठिकाणी दिसतो. आणि अशा 4 किंवा 5हून अधिक कड्या ज्या अन्न साखळीत असतात किंवा अन्न संस्थेमध्ये असतात अशा अन्न संस्थेला आपण अन्न साखळी असं म्हणतो. म्हणजेच ह्या ज्या अन्न साखळ्या आहेत ह्या 4 किंवा 5 याच्यापेक्षाही जादा कडींना या ठिकाणी जोडलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ या ठिकाणी तुमच्या छायाचित्रासमोर किंवा तुमच्यामध्ये समोर ठेवलेलं जे डायग्रॅम आहे या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतंय पहा, गवत आहे, वाढ विकसित होतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं, वाढतं, विकसित होतं. या गवतावर टोळ हा जगत असतो, याला आपण नाकतोड असं म्हणतो. हा कीटक आहे, या कीटकावर उंदीर, बेडूक यासारखे प्राणी या ठिकाणी जगतात, म्हणजे त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. आणि पुन्हा ह्या उंदीर किंवा बेडकांचा अन्न म्हणून वापर मांजरासारखे हिंस्रक प्राणी जे आहेत म्हणजेच मांसाहारी प्राणी हे या ठिकाणी करतात. पुन्हा हे उंदीर जे आहेत मांजरासारखे प्राणी असतील हे प्राणी गरुड सारखा पक्षी जो आहे त्यांचा अन्न म्हणून वापर करतो. सर्वोच्च भक्षक याला आपण म्हणतो. गरुड ज्या वेळेला मृत होतो त्यावेळेला त्याचे अवशेष पुन्हा वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांमार्फत मातीमध्ये विघटित केले जातात आणि पर्यायानं यामधील असणारी जी अन्नद्रव्ये आहेत ही मातीमध्ये मिसळतात. पुन्हा ही अन्नद्रव्य गवत त्याच्यावर विकसित होतं आणि पुन्हा ही चेन वारंवार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारे फूड चेन आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येईल. वेगवेगळी फूड चेन तुमच्या समोर जर समजा एखाद्या प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची नावं दिली तर त्यापासून तुम्हाला या ठिकाणी फूड चेन सहजरित्या तयार करता येऊ शकते, म्हणजेच अन्नजाळी तयार करता येऊ शकते. आता मुलांना आपण फूड चेनचं दुसरं एक उदाहरण बघूया इथं. तर इथं प्रोड्युसर म्हणजेच उत्पादक म्हणून या ठिकाणी गवत आहे, गवतावर जगणारा टोळ आहे, टोळावर जगणारा पक्षी या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ब्ल्यू बर्ड सेकंडरी कंझ्युमर याला म्हटलं, म्हणजेच द्वितीय भक्षक असं म्हटलं याला. आणि द्वितीय भक्षकावर टर्शरी कंझ्युमर म्हणजे तृतीय भक्षक स्नेक म्हणजे साप दिसतोय आपल्याला, म्हणजेच पक्ष्याचा अन्न म्हणून या ठिकाणी तो वापर करतोय. आणि त्याचबरोबर सगळ्यात ॲपेक्स प्रेडेटर याला म्हटलंय, सर्वोच्च भक्षक याला म्हटलंय, याला पण घुबड म्हटलंय. पहा, घुबडसुद्धा या ठिकाणी सापाला अन्न म्हणून वापर करतं. आणि म्हणून ज्यावेळेला हे घुबड जे आहे हे मृत होतं त्याच्यावर पुन्हा डिकम्पोजर म्हणजेच विघटक या ठिकाणी काय करतात, त्याचे अवशेष मातीमध्ये विघटित करतात
त्यातील असणारी अन्नद्रव्ये पुन्हा मातीमध्ये मिसळतात आणि हीच अन्नद्रव्ये मुलांना पुन्हा काय होतं, गवत ज्या वेळेला वाढतं, विकसित होतं, त्यांचा वापर हे करत असतं. अशा प्रकारे फूड चेन या ठिकाणी दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. आता आपण मुलांना महत्त्वाचा मुद्दा यामध्ये पाहणार आहोत की अन्नजाळं कसं तयार होतं. अन्न साखळी आणि अन्नजाळे यामध्ये फरक आहे. तर अन्नजाळ्यामध्ये काय होतं पहा, तर वेगवेगळे अन्नसाखळ्या, अनेक अन्नसाखळ्या एकत्रित या ठिकाणी आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ तुमच्यासमोर ठेवलेले जे छायाचित्र आहे अन्नजाळ्याचं, यामध्ये वेगवेगळे प्राणी आहेत आणि वनस्पतीसुद्धा आहेत. मग ह्या वनस्पतींवर अवलंबून असणारे काही प्राणी, त्यांच्यावर अवलंबून असणारे प्राणी हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ पहा इथं की टोळ आहे, फुलपाखरू आहे, असे काही कीटक असतात पहा की जे वनस्पतींवर जगतात. पण छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे टोळावर फक्त उंदीरच जगत नाही, तर बेडूकसुद्धा जगतो. म्हणजे टोळाला अन्न म्हणून वापर करणारे अन्य या ठिकाणी प्राणी आपल्या फूड चेनमध्ये आढळतात किंवा फूड वेबमध्ये आढळतात. अनेक असतात, एकावर जगणारे अनेक असतील. फुलपाखरू याचा सुद्धा अन्न म्हणून या ठिकाणी बेडूक वापर करतो. त्याचबरोबर पतंग आहे, हा सुद्धा या ठिकाणी फुलपाखराचा काय करतो, अन्न म्हणून वापर करत असतो. मुलांनो, माशी असेल किंवा पतंग असेल, याचा अन्न म्हणून या ठिकाणी पक्षी वापर करत असतात. पक्ष्यांचा अन्न म्हणून वापर या ठिकाणी आपल्याला वोल्फ म्हणजेच कोल्हा या ठिकाणी करताना दिसून येतो. त्याचबरोबर उंदीरसुद्धा कोल्ह्याचं अन्न हे लक्षात घ्या. याचबरोबर हा ज्यावेळेला डेड होतो त्यावेळेला अजगर हे सुद्धा त्याचं अन्न वेगवेगळं दिसतं आपल्याला. म्हणजे अजगर हा उंदीर, बेडूक, वोल्फ असेल, त्याचबरोबर पक्षी असेल, हे सगळे प्राणी जे आहेत हे या अजगराचं अन्न होऊ शकतं. आणि सरतेशेवटी आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की सर्वोच्च भक्षक म्हणून या ठिकाणी आपल्याला ईगल म्हणजेच गरुड या ठिकाणी दिसतो. गरुडाचं सुद्धा अन्न भिन्न आपल्याला दिसून येतं. म्हणजे लहान पक्षी आहेत, वोल्फ आहे, उंदीर आहे, त्यानंतर अजगर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचं अन्न या ठिकाणी गरुडाचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच इथं अन्न साखळीमध्ये एका प्राण्यावर अनेक प्राणी अवलंबून असतात. अशा प्रकारची वेगवेगळी चेन आपल्याला या ठिकाणी दिसते आणि अनेक चेन एकत्रित येऊन या ठिकाणी आपल्याला अन्नजाळं तयार झालेलं दिसून येतं. म्हणजेच अन्न साखळी जी आहे ही अन्न साखळ्या अनेक या ठिकाणी दिसतात आणि या अन्न साखळ्या एकत्रित येऊन आपल्याला अन्नजाळे या ठिकाणी तयार झालेलं दिसून येतं. मला आणखी एखादं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी समजून घेता येईल पहा. हे वनस्पती आहेत, त्यावर जगणारे प्रायमरी कंझ्युमर्स आहेत, म्हणजे प्राथमिक भक्षक. त्यानंतर सेकंडरी भक्षक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता ही सुलभरित्या या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल पहा. अन्नजाळे की ज्यामध्ये प्रोड्युसर आपल्याला दिलेत, ह्या प्रोड्युसरवर वेगवेगळे प्राथमिक भक्षक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हरिण, खार, फुलपाखरू, बेडूक, पक्षी, उंदरासारखे काही प्राणी या ठिकाणी आपल्याला आढळतील की जे वनस्पतींवर अवलंबून असतात. पण हरिण जर या ठिकाणी आपण पाहिलं, हे प्राथमिक भक्षक आहे. हे हरिण कोणत्या प्राण्याचं भक्षक आहे, तर या ठिकाणी लांडगा दिसतोय आपल्याला, त्याचबरोबर चित्ता दिसतोय. अशा प्रकारचे प्राणी आपल्याला या ठिकाणी आढळतील की जे अनेक प्राण्यांचं भक्षक असतात. जसं की या ठिकाणी आणखीन सांगता येईल, बेडका संदर्भात जर तुम्ही या ठिकाणी विचार केला तर बघा, बेडकाला मांजर खातंय, त्याचबरोबर सॅलेमेंडर आहे सरीसृप वर्गातील, कावळा आहे पक्षी वर्गातील, त्याचबरोबर इकडं काही सेकंडरी कंझ्युमर्स हिंस्रक प्राणी याला आपण म्हणतो, हे सुद्धा या ठिकाणी सांगता येतील. म्हणजे बेडूक हे अनेक जणांचं अन्न आहे.
या प्रकारे प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी काय होतं, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्सरी कंझ्युमरमध्ये वेगवेगळं अन्न एका घटकाचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि अशा प्रकारे आपल्याला अन्नजाळे तयार झालेले दिसून येते. मुलांनो, या घटकामध्ये आपण जे काय अभ्यासलं हे सर्वसाधारण अभ्यासत असताना फूड चेन वेगवेगळे आपण बघितल्या. इथं तुम्हाला आणखीन छायाचित्रामध्ये दिसत आहेत पहा, की वनस्पतीवर जगणारा हरिण आहे, हरणावर जगणारा वाघ आहे, म्हणजे प्राथमिक भक्षक, द्वितीय त्यानंतर प्रोड्युसर आहेत पहिल्यांदा, ज्याला आपण वनस्पती म्हणतो. त्यानंतर प्राथमिक भक्षक आहेत आणि सेकंडरी भक्षक म्हणजेच द्वितीय भक्षक यांना आपण म्हणतो. अशा प्रकारची फूड चेन आपल्याला या ठिकाणी दिसून येते. फुलावर किंवा मध गोळा करणारा कीटक, ज्याला आपण फुलपाखरू म्हणतो, हा प्रायमरी कंझ्युमर येणार. सेकंडरीमध्ये फ्रॉग येईल, म्हणजेच बेडूक याला आपण म्हणतो. टर्शरीमध्ये स्नेक येईल दुसऱ्या उदाहरणामध्ये. आणि सर्वोच्च भक्षक याला आपण म्हणतो, की ज्यामध्ये ईगल म्हणजेच गरुड म्हटलं आहे. यांचं विघटन सूक्ष्मजीवांमार्फत पुन्हा निसर्गामध्ये होत असतं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फूड चेन आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मुलांनो, आजच्या तासाला आपण जे काय अभ्यासलं यामध्ये परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहामध्ये परिसंस्था म्हणजे नेमकं काय समजून घेतलं. परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेतलं. यापैकी गवताळ प्रदेशातील परिसंस्था कशी असते याची माहिती प्रथम आपण घेतली आणि त्यानंतर गोड्या पाण्यातील एक उदाहरण बघितलं. त्याचबरोबर पोषण पातळीनुसार या ठिकाणी आपल्याला सजीवांचे प्रकार नेमके कोणते आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतले. आणि त्याचबरोबर आपल्याला परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह यामध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उत्पादक ह्या सगळ्यांची माहिती आपण घेतली. यांच्यापासून अन्नजाळे कसे तयार होते आणि त्याचबरोबर अन्नसाखळ्या तयार कशा होतात हे या ठिकाणी आपण बघितले. या ठिकाणी इथं आपण थांबणार आहोत. पुढच्या तासाला याचा उर्वरित भाग या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.